आता बघूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या बातम्या। कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात बोगस दिव्यांग दाखले देण्याचा रॅकेट दलालांमार्फत रॅकेट चालवलं जात असल्याचा ठाकरेंच्या सेनेचे संजय पवार यांचा गंभीर आरोप। यवतमाळमध्ये बिबट्या आयुष अभ्यासक्रमासाठी यंदा चौथी प्रवेश फेरी राबवण्यात येणार। वंचित राहिलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रवेशाची आणखी एक संधी मिळणार। प्रवेश निश्चित न केल्याने या अभ्यासक्रमाच्या अनेक जागा अजूनही रिक्त। अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण 5 आरोपींवर आरोप निश्चित। अभिनेत्याची हत्या करण्याच्या उद्देशाने 14 एप्रिल 2024 रोजी गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर गोळीबार। लॉरेन्स बिश्नोई गँगकडून गोळीबार करण्यात आला होता। मुंबई विमानतळावरील कामगारांसाठी स्वस्त कॅन्टीनची मागणी 7 दिवसात तोडगा निघाला नाही तर शिवसेना स्टाईल आंदोलन करू, आमदार मुराजी पटेल यांचा इशारा। अभिनेते धर्मेंद्रच्या निधनानंतर हेमा मालिनींची भावनिक पोस्ट। हेमा मालिनी यांच्याकडून पोस्टमधून धर्मेंद्रजींच्या आठवणींना उजाळा। आता बघूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। अर्ध्या मुंबईत 3 आणि 4 डिसेंबर रोजी 15% पाणी कपात होणार। भांडूप जलशुद्धीकरण केंद्रातील जलवाहिनी बदलण्याचं काम हाती घेतल्याने पाणी कपात। मुंबई शहर विभागातील A, C, D, G दक्षिण, G उत्तर मध्य तसंच पूर्व उपनगरात पाणी कपात। दिल्लीपेक्षा मुंबईची हवा गंभीर श्रेणीत। मुंबई शहर उपनगरांना चौथ्या दिवशी गंभीर प्रदूषणाचा विळखा कायम। बुधवारी AQI 226 उच्चांकी पातळीवर। प्रदूषित हवेमुळे अनेक जण सर्दी आणि खोकल्याने त्रस्त। पुण्यात दिवसा उबदार वातावरण तर पहाटे कडाक्याची थंडी। 29 नोव्हेंबरपर्यंत वातावरण असंच कायम राहणार, हवामान विभागाचा अंदाज। राज्यातील निवडणुकांचा फटका मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना। 1 ते 4 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलल्या। आता या परीक्षा 16 डिसेंबर ते 19 डिसेंबर दरम्यान घेतल्या जाणार असल्याची माहिती। पुण्यातील खडकवासला ते खराळी, नळस्टॉप ते वारजे, माणिकबाग मार्गावरील मेट्रोला प्रशासनाची मंजुरी। पूर्व पश्चिम आणि दक्षिण पश्चिम भागांना जोडणाऱ्या मेट्रो मार्गिकेमुळे वाहतुकीचा ताण कमी होणार। मुंबईतील म्हाड्याच्या 84 दुकानांच्या ई-लिलावाकरता ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला आजपासून सुरुवात होणार। पात्र ठरलेल्या अर्जदारांसाठी 23 डिसेंबरला ऑनलाईन ई-लिलाव होणार तर 24 डिसेंबरला ई-लिलावाचा निकाल जाहीर होणार। मुंबईत फुटपाथ आणि इमारतीच्या गच्चीवर जाहिरात प्रदर्शित करता येणार नाही। पालिकेकडून जाहिरातीची मार्गदर्शक तत्व जारी। जाहिरातीसाठी वाहतूक पोलिसांचं ना हरकत प्रमाणपत्र लागणार। 40 फुटांपेक्षा जास्त आकाराच्या फलकांना परवानगी नाही। पुणे विमानतळावर कामाचे तास संपल्याने उड्डाण करण्यास वैमानिकांचा नकार। त्यामुळे दिल्ली आणि अमृतसर उड्डाण 3 तासापेक्षा अधिक उशिरानं। प्रवाशांच्या संतापानंतर अन्य वैमानिकांचा शोध घेऊन उड्डाण करण्यात आलं। विमानतळावर काही काळ गोंधळाचं वातावरण। पुणे शहराला लवकरच 5 नवीन पोलीस ठाणे मिळणार। नरहे, लक्ष्मीनगर, येवलेवाडी, लोहगाव, मांजरी पोलीस स्टेशनची निर्मिती लवकरच होणार। आणखी 2 झोन मिळून 2 पोलीस उप आयुक्तांची नियुक्तीही होणार।